नमस्कार. आज आपण बघणार आहे कच्च्या टोमॅटोची हरभऱ्याची डाळ घालून भाजी कशी करायची. सुरू करूया. इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. इथे आपल्याला अर्धा कप हरभऱ्याची डाळ लागणार आहे. ही डाळ पाण्याने स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवायची आणि नंतर कुकरमधून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कांद्याचा रंग बदलायला लागला की त्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घालायचा. इथे मी लसूणचे लांब काप करून घेतले आहेत. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा. हे सर्व मसाले तेलामध्ये 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे. आता आपण यामध्ये कच्चा टोमॅटो घालूया आणि मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि टोमॅटो अर्धवट शिजवून घ्यायचे. टोमॅटो शिजायला जवळपास 8 ते 10 मिनिट लागतात. 2-3 मिनिटांनंतर टोमॅटो मिक्स करत राहायचे म्हणजे ते करपत नाहीत. इथे 10 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून टोमॅटो चेक करूया. इथे टोमॅटो अर्धवट शिजून झाले आहेत. आता आपण यामध्ये हरभऱ्याची डाळ घालूया. डाळीमधलं पाणी सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं. डाळ आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करायचे. झाकण ठेवायचं. इथे आता डाळ आणि टोमॅटो आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे. याला जवळपास 10 ते 15 मिनिट लागतात. आता आपण भाजी चेक करून घेऊया. इथे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे. गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घालायचं. मिक्स करूया. तर इथे आपली भाजी रेडी आहे.